अहिल्यानगरमध्ये आणखी एका पतसंस्थेत ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले असून संचालक फरार झाल्याचा प्रकार समोर आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टीसह इतर भागात शाखा आणि उपशाखा असलेल्या साई सेवा पतसंस्था आणि मल्टीस्टेटच्या ठेवी गुंतवणूकदारांना मिळत नसल्यानं प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय होत नव्हता। 6 महिने संचालक मंडळानं वेगवेगळे आश्वासन देत वेळ मारून नेला। मात्र आता संस्थेचा अध्यक्ष परगंदा झाला असून बहुतांश संचालक फरार आहे। त्यांचे मोबाईलही नॉट रिचेबल आहे। यातच काही ठेवीदारांच्या अर्जावर श्रीगोंदा न्यायालयानं या संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। श्रीगोंदा तालुक्यात सिस्पे तसेच समर्थ क्रॉप या कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा गंडा गुंतवणूकदारांना घातला। त्याच पावलावर पाऊल ठेवत सहकार क्षेत्रात राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त साई सेवा पतसंस्थेचा अध्यक्ष, संचालक तसेच व्यवस्थापक यांनी संगनमत करत ठेवीदारांचे पैसे, आपला व्यवसाय, जमीन खरेदी, प्लॉट खरेदी, स्वीट कंपनी आणि राज्यातील प्रसिद्ध कथाकाराच्या कार्यक्रमांचे इव्हेंट तसेच त्यांना आलिशान गाड्या देण्यासाठी केला असल्याचा आरोप ठेवीदार कृती समितीने केलाय। मागील 1 वर्षापूर्वी ठेवीदारांना पैसे परत मिळाले नाही। या दरम्यान अध्यक्ष आणि व्यवस्थापक वेगवेगळी आश्वासन देत होते, मात्र पैसे देण्याचं ते टाळत होते। दरम्यान ठेवीदार कृती समितीने पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं, मात्र सहकार विभाग ठोस पाऊल उचलत नाही। संस्थेचे लेखापरीक्षण यातही वेळकाढूपणा सुरू आहे। या सर्व प्रकारात ठेवीदार आक्रमक होत आहेत। काही ठेवीदार यांच्या श्रीगोंदा येथील न्यायालयीन दाव्यात ठेवीदारांचा पतसंस्था आणि मल्टीस्टेट दोन्हीचे संचालक, चेअरमन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले। आता अध्यक्ष आणि बहुतांश संचालक फरार झालेत। त्यांचे फोन देखील नॉट रिचेबल आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।